नगरसेविका अंबिका पाटील यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 3 येथील घोंगडे वस्ती येथे मोफत जनकल्याण सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयीन कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे मतदार नाव नोंदणी दुरुस्ती, आधार कार्ड नाव नोंदणी दुरुस्ती, बांधकाम कार्ड नोंदणी, रेशन कार्ड नोंदणी दुरुस्ती, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी आदींसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घेणे आदी कामे एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्याने रविवारी दिवसभर घोंगडे वस्ती परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि त्यांनी सहभाग नोंदवत सेवा जनकल्याण शिबिराचा लाभ घेतला। सर्वसामान्य लोकांची गरज ओळखून या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक शहर उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील यांनी सांगितले। आज रोजी शहर उत्तर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका माजी नगरसेविका अंबिका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं जनकल्याण सेवा शिबिर या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये अनेक लोक नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहून या ठिकाणी सेवा शिबिराचा लाभ घेत आहेत। विशेष म्हणजे आधार कार्ड अपडेटच्या संदर्भातला असू दे, रेशन कार्डमध्ये नाव कमी व जास्त युनिट वाढ आणि कमी, आणि या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड, आपल्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातला एक महत्त्वाचा आज महाराष्ट्र राज्यभरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद असं मिळत आहे। असं नवं मतदार नाव नोंदणी आणि या ठिकाणी अशा अनेक शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। घोंगडे वस्ती भागामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत असताना या लोकांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। या दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, ज्ञानेश्वर कारभारी, संजय कणके, नरसोबा पुजारी, किसन घोडके, परशुराम पाटील, प्राध्यापक मल्लीनाथ चोपडे, महेश कोलकर आदींनी जनकल्याण शिबिरास भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले। तर मल्लेश पुजारी, दीपक गदगे, गणेश कामूर्ती, विजय पुजारी, शशांक भाईकट्टी, विजय गोरकल, महेश गोरकल, सुदीप मेटे, प्रणव केणीकर, उमेश कोळेकर आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले।